विद्यार्थी आहे आणि तुम्हाला एज्युकेशन लोन माहित नाही. चला एज्युकेशन लोनची संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये. एज्युकेशन लोन भेटतं म्हणून शिक्षण करू नका, तर शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्या. तर सर्वात पहिले पाहू आपण कोणते कागदपत्र लागतात. सगळ्यात पहिलं प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिशन लेटर, जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं. अंदाजपत्र किती फी आहे ते तुम्हाला कॉलेज देईल. अर्ज करायचा आहे तुम्हाला बँकेला. पालक हमीदार असतात, त्याचे पॅरेंट्स हमी घेतात. त्यानंतर कागदपत्र आधार, पॅन, मार्कशीट, प्रवेशपत्र, उत्पन्न हे तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर तारण बघा, 7.5 लाखापेक्षा जर जास्त लोन असेल तर तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टी तारण ठेवावं लागेल आणि बँकेची मंजुरी म्हणजे सँक्शन करून तुम्हाला घ्यावं लागेल. मग या लोनसाठी तुम्हाला चार्जेस किती लागू शकतात ते लक्षात घ्या. तर प्रोसेसिंग फी 0 ते 10,000 पर्यंत असेल. त्यानंतर डॉक्युमेंटचे चार्जेस आहेत 1,000 ते 3,000 पर्यंत तुम्हाला मंजुरीच्या वेळी लागेल. इन्शुरन्स ऑप्शनल आहे, काढायचं काम पडलं तर 10,000 ते 20,000चा इन्शुरन्स काढावं लागेल. ते लोन मिळाल्यानंतर करावं लागेल. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आहे तुम्हाला 200 ते 600 रुपये ऍग्रीमेंट साईन करताना लागणार आहे. मग आता हे लोन कसं आणि किती भेटतं आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. बघा, एक पॉप्युलर कोर्स आहे बीटेक इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. हा 4 वर्षाचा कोर्स आपण घेतला तर बघा, आपण कॉलेजची फी किती आहे 2 लाख एका वर्षाची. 4 वर्ष कालावधी आहे. एकूण खर्च 8 लाख रुपये होणार आहे फीचा. त्यानंतर राहणीमान, पुस्तके, प्रवास ते 2 लाख रुपये पकडा, म्हणजे एकूण कर्ज 10 लाख रुपये ते शिक्षण करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर बघा, व्याजदर पकडणारे आपण 10%, फ्लोटिंग आणि रिड्युसिंग हा कमी जास्त असू शकतो. त्यानंतर ईएमआय कोर्स संपल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर म्हणजे 4 वर्षापर्यंत तुम्हाला ईएमआय भरायची गरज नाही, परंतु व्याज लागणार आहे आणि परतफेड तुम्हाला त्यानंतर 10 वर्ष करायची आहे. आता काही महत्वाचे प्रश्न प्रत्येक पालकाला पडतात. 10 लाख एकदम मिळतात का? तर नाही. कसे मिळतात? कॉलेजच्या प्रत्येक वर्षानुसार, सेमिस्टरनुसार जेवढी फी असेल तशी. पैसे कुठे जातात? थेट कॉलेजकडे फी जात असती. आणि त्यानंतर काही रक्कम विद्यार्थ्यांना खर्चासाठी त्याच्या अकाउंटमध्ये सुद्धा टाकावं लागते, पण त्यासाठी तुम्हाला त्यांची बिल्स वगैरे ठेवावे लागतात. प्रत्येक हप्ता मिळण्यासाठी कॉलेजचं फी पत्रक, अटेंडन्स, प्रोग्रेस रिपोर्ट द्यावं लागतं, लक्षात घ्या. त्यानंतर बँक फक्त विद्यार्थ्याच्या नावावरून थेट कॉलेजकडे फीस पाठवत असते. त्यानंतर कधीही फसवणूक होऊ नये म्हणून ही पद्धत वापरली जाते, म्हणजे विद्यार्थ्यांनी मधातच ते पैसे वापरू नये म्हणून. आता कोर्स पूर्ण झाला, त्यानंतर 1 वर्ष पण झालं, मग आता लोन लिया है तो चुकाना पडेगा, ईएमआय तो आएगा. तर बघा काय झालं, मग मूळ कर्ज आपलं 10 लाख रुपये, शैक्षणिक काळातील व्याज 4 लाख झालं 4 वर्षाचं. हे फक्त अंदाजे या शैक्षणिक व्हिडिओ आहेत माझे, हे काही एवढे परफेक्ट नाहीयेत. त्यानंतर परतफेड तुम्हाला 8,20,000 रुपये व्याज लागणारे, लक्षात घ्या. टोटल अमाऊंट तुम्हाला फेडायची 18,20,000 रुपये. म्हणजे तुम्हाला एका वर्षानंतर, कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर एका वर्षानंतर 18,500 रुपये प्रति महिना 10 वर्षासाठी भरावं लागणार आहे. सगळं लक्ष टोपीकडेच आहे ना. ही टोपी आमच्या विद्यार्थ्यांनी बनवली, कमीत कमी त्यांच्यासाठी तरी लाईक करा. हे एज्युकेशन लोन भेटतं म्हणून शिक्षण करू नका, तर शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्या. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.